नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. मी रुपेश गणपत तागड, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. हां, गावाचं नाव शिंगवे पारगाव. शिंगवे पारगाव. बरोबर. तर दादा आज आपण आपल्या या कांद्याच्या प्लॉटमध्ये आले, बरोबर? हो. तर मला सांगा दादा, हा जो आपला कांद्याचा प्लॉट आहे, तर हा साधारणतः दादा कांदा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? हा आज कंप्लीट 50 दिवसाचा प्लॉट आहे. हा, म्हणजे 50 दिवसाचा कांद्याचा प्लॉट आता कंप्लीट झालेला आहे, बरोबर? हो बरोबर. तर कांदा या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत दादा, ओमसाई फर्टिलायझरची, तर त्याच्यामध्ये तुम्ही गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम आणि कांदा स्पेशल हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण ही कांद्याला आंबवणी देतो त्या पिरियडला तुम्ही ती कांद्याला खतं खाली टाकलेली, बरोबर? हो बरोबर. हां, तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं कांदा या पिकासाठी वापरली, तर दादा तुम्हाला याचा काय काय रिझल्ट जाणवला? दांड्याला या ठिकाणी पाहिलं तर आपल्या कांद्याला काळोखी आलेली आहे. हां, या ठिकाणी पोगर देखील चांगला झालेला आहे बरोबर आणि कांद्याला जी आपल्याला 50 दिवसाच्या मनाने जी अपेक्षित साईज पाहिजे बरोबर ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. बरोबर. आता जर दादा प्रत्यक्षात जर पाहिलं ना, तर कांद्याचा खाली पोगर म्हणजे जर दांड पाहिले ना, तर एकदम जबरदस्त असे कांद्याला खालून दांड आहेत, बरोबर? म्हणजे चांगल्या प्रकारे कांदा आता बनायला सुरुवात झालेली. आणि कांद्याचे पात जर पाहिले तर एकदम कडक पात आहे. कांद्याच्या पातामध्ये असा लूजपणा नाही, बरोबर? हो आणि काळोखी पण भरपूर प्रमाणात आहे, बरोबर? हो. तर त्याच्यानंतर तुम्ही जे कडूचा वरून स्प्रे काढला, तर दादा तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट वाटला? कडूमुळे या ठिकाणी थ्रिप्स, मावा, तुडतुडे हा. याचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव नाही दिसलेला. बरोबर. आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना, तर कांद्याला आहे ना, गाव्यामध्ये मावा म्हणा, तुडतुडे, पांढरी माशी, रसशकिडी, नागाळे असा कुठलाच अटॅक नाही, बरोबर? हो बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो नक्कीच समाधानी आहोत. हां, इतर शेतकऱ्यांना तुमचं जे आपल्या ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतांबद्दल काय सल्ला असेल? नक्कीच तुम्ही एकदा वापरून पहा. हां आम्ही देखील वापरल्यानंतर आम्हाला याचा चांगल्या प्रकारे अनुभव आलेला आहे. हां, म्हणजे देखील तुम्ही वापरावा. स्वतः वापरलेले स्वतः आणि वापरलंय. प्लॉटमध्ये आणि रिझल्ट घेतलेला आहे, बरोबर? नक्कीच नक्कीच. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो नक्की आम्ही खूप समाधानी आहोत. हां, धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. ओके धन्यवाद.